नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ज्योतिष वर्गामध्ये आपल्याला एक ज्योतिष सूत्र शिकायचं आहे। आणि लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला आपण पत्रिका पाहत असतो त्यावेळेला आपल्याला या ज्योतिष सूत्रांचा प्रचंड वापर करायला मिळतो किंवा त्याचा फायदा आपल्याला फार चांगल्या तऱ्हेने होऊ शकतो। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ज्योतिष सूत्र जे शिकायचं आहे ते सूत्र आपल्या आयुष्यामध्ये अचानक येणारी शारीरिक गंडांतरं किंवा आपल्या आरोग्यामध्ये काहीतरी बिघाड होणं, अचानक एखादं गंडांतर उत्पन्न होणं, ते गंडांतर सांगून येत नाही, पण ते गंडांतर केव्हा तरी आयुष्यामध्ये अचानक येऊ शकतं। मग ते त्याच वेळेला अचानक का आलं, मग त्याच्याबद्दलचं एक छोटंसं सूत्र आपल्याला शिकून घ्यायचं आहे। आता लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या। पत्रिकेमध्ये काही पत्रिकांमध्ये आपल्याला लग्नेश आणि षष्टेश किंवा लग्नेश आणि अष्टमेश हा एकच असतो। मग उदाहरण म्हणजे मेष लग्न आणि वृश्चिक लग्न। मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नेश मंगळ असतो, तर 8व्या स्थानात असणारी राशी वृश्चिक म्हणजे अष्टमेश पण मंगळ असतो। याच वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नेश मंगळ आहे आणि षष्टेश पण मंगळ आहे। वृषभ लग्न आणि तुळ लग्नाच्या कुंडलीमध्ये वृषभ लग्नाला लग्नस्थानी शुक्र म्हणजेच वृषभ रास आणि षष्ठ स्थानामध्ये तुळ रास येते, आणि तुळ लग्नाच्या कुंडलीला लग्नस्थानी तुळ रास आणि अष्टम स्थानामध्ये वृषभ राशी येते। म्हणजे लग्नेश आणि अष्टमेश किंवा लग्नेश आणि षष्टेश ज्यावेळी एकच ग्रह असतो त्यावेळेला त्याची भूमिका फार महत्वाची असते, कारण लग्नस्थान म्हणजे तनुस्थान आहे, देहस्थान आहे। आपल्याला जन्म होतो त्यावेळेला एक शरीर मिळतं, देह मिळतो। मग तो लग्नेश हा ज्यावेळी षष्टेश म्हणून पण असतो, तर तोच लग्नेश ज्यावेळेला अष्टमेश म्हणून भूमिका पार पडत असतो त्यावेळेला तो एक अनन्यसाधारण महत्व त्या कुंडलीला द्यायला पाहिजे। म्हणजेच लक्षात घ्या, ज्यावेळी लग्न कुंडली हीच नवमांश कुंडली म्हणून उदित होत असते, लग्न कुंडली ही ज्यावेळी नवमांश कुंडली म्हणून उदित होत असते त्यावेळेला त्याचा लग्नेश षष्टेश किंवा लग्नेश अष्टमेश हा एकच ग्रह येऊ शकतो। कळलं की नाही? म्हणजे सदर मेष वृश्चिक लग्न किंवा वृषभ आणि तुळ लग्न, बरोबर आहे। मग आता सदर जी जातकाची कुंडली तुमच्या समोर असेल तर त्याचं लग्न कुंडली पण काय आहे? वृश्चिक आहे, आणि नवमांश कुंडली म्हणून पण काय आहे? ती पण वृश्चिकच आहे, बरोबर आहे। म्हणजेच लग्नेश पण कोण झाला? मंगळ, आणि षष्टेश पण मंगळ झाला। मग जातकाची कुंडली पाहताना त्याची लग्न कुंडली पण तीच असेल आणि नवमांश कुंडली पण तीच असेल, आणि त्यावेळी त्याचे लग्नेश आणि षष्टेश किंवा लग्नेश आणि अष्टमेश हे दोन्ही ग्रह जर एकच असतील तर हा ग्रह नवमांश कुंडलीमध्ये, बघा मी काय म्हटलंय, हा ग्रह नवमांश कुंडलीमध्ये पापग्रहाने युक्त असेल, पापग्रहाने पीडित असेल, आणि अशा वेळी जर त्यावरून पापग्रहाचं गोचर भ्रमण होईल तर ते वर्ष त्याला त्रासदायक जाऊ शकतं त्याच्या आरोग्याच्या बाबतीत। लक्षात आलं? एक प्रकारचं शारीरिक गंडांतर सुद्धा येऊ शकतं। आता बघा, हा जो नियम आहे, लग्नेश आहे मंगळ, षष्टेश पण आहे मंगळ। हा मंगळ मूळ कुंडलीमध्ये मकर राशीमध्ये विराजमान आहे, ओके। परंतु सदर जातकाची नवमांश कुंडली ही सुद्धा वृश्चिक लग्नाची आली, म्हणजे त्याचा लग्नेश मंगळ आणि षष्टेश मंगळ हा नवमांश कुंडलीमध्ये राहू युक्त आहे। म्हणजेच लग्नेश पापग्रहाने पीडित झालेला आहे, पापग्रहाच्या युतीमध्ये। मग ज्योतिष सूत्र काय सांगताय की लग्न कुंडलीचा लग्नेश आणि षष्टेश तोच जर का नवमांश कुंडलीचा लग्नेश षष्टेश किंवा लग्नेश अष्टमेश असेल, आणि तो जर का नवमांश कुंडलीमध्ये
पापग्रहाने युक्त असेल तर अशा वेळी कुंडलीमध्ये ज्या वर्षी ह्या युतीवरून पापग्रहाचं गोचर भ्रमण येईल ते वर्ष त्या जातकासाठी देहस्थान आणि रोगस्थान म्हणून आरोग्याच्या बाबतीत त्रासदायक जाऊ शकतं. कळलं नियम? ज्योतिषसूत्र काय सांगितलंय ते नियम एकदम सिंपल आहे. पण काही वेळेला लग्न कुंडलीचा लग्नेश आणि षष्टेश किंवा लग्नेश आणि अष्टमेश एकत्र असेल आणि कर्मधर्म संयोगांनी नवमांश मधलं लग्न सुद्धा तेच आलं तर त्याचा लग्नेश षष्टेश किंवा लग्नेश अष्टमेश तोच ग्रह असणार. आणि तो ग्रह जर मूळ कुंडलीमध्ये नेटल चार्टमध्ये लग्न कुंडलीमध्ये सुद्धा पीडित असेल. पण महत्वाचं म्हणजे D9 चार्टमध्ये नवमांश कुंडलीमध्ये तो ग्रह पहा. डायरेक्ट तो ग्रह नवमांश कुंडलीमध्ये पाहायचा, कारण नवमांश कुंडलीला विशेष साधारण महत्व आहे. नवमांश कुंडली म्हणजे तुमच्या लग्न कुंडलीचा आत्मा आहे. लग्न कुंडली म्हणजे तुमचा देह आहे, शरीर आहे. तर त्या शरीरामध्ये एक सुप्त आत्मा आहे, आत्म्याचं एक सुप्त रूप आहे, ती म्हणजे नवमांश कुंडली. आणि ती नवमांश कुंडली अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. नवमांश मध्ये त्या ग्रहाला काय बल मिळाले ते आपल्याला पाहावं लागतं. तर नवमांश कुंडलीमध्ये जर का तोच ग्रह पापग्रहाने युक्त असेल, पापग्रहाने पीडित असेल आणि खास करून पापग्रहांच्या युतीमध्ये असेल, इथे तुम्हाला दिसतंय मंगळ राहू युक्त आहे, तर त्यावरून होणारं पापग्रहाचं गोचर भ्रमण हे त्रासदायक होईल. पापग्रह म्हणजे आपण शनीला पकडल्या, राहूला सुद्धा पापग्रह म्हटलंय, मंगळाला सुद्धा म्हटलेलं आहे. पण इथे मंगळ स्वतःच आहे राहू युक्त. पण शनीचं जे भ्रमण येईल हे भ्रमण यायला त्याला काही वर्ष लागतील, कारण शनी एका राशीमध्ये 2.5 वर्ष असतो. 2.5 वर्षांनी तो राशी पूर्ण करतो. 12 राशी पूर्ण करायला त्याला 30 वर्ष लागत असतात. म्हणजे याच कुंडलीमध्ये मंगळ राहू एकत्र दिसतात मीने. मग आता जर आपण गोचर भ्रमण पाहिलं तर शनीचं गोचर भ्रमण सध्या कुठे आहे? तर शनीचं गोचर भ्रमण मीन राशीमध्ये आहे. बरोबर ना? याचाच अर्थ सदर जातकाची कुंडली बघून आपण ह्या ठिकाणी एक निर्देशित करू शकतो की सध्या या जातकाने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ह्याला एखादं शारीरिक गंडांतर येऊ शकतं. का? कारण मूळ लग्न कुंडलीचा लग्नेश मंगळ, मूळ लग्न कुंडलीचा लग्नेश मंगळ षष्टेश मंगळ नवमांश कुंडलीमध्ये मीन राशीमध्ये राहू युक्त आहे. बरोबर आहे? आणि आता त्याच्यावरून शनीचं गोचर भ्रमण आहे. म्हणजे आताचा कालावधी शनी 2.5 वर्ष एका राशीमध्ये राहणार. मग अशा वेळेला 2.5 वर्षामध्ये नक्की वेळ कुठली आहे ती पण महत्वाची आहे. बरोबर ना? तर लक्षात घ्या, हा मंगळ ज्या डिग्रीवर असेल, हा मंगळ मूळ कुंडलीमध्ये ज्या अंशावर असेल त्या अंशावर ज्यावेळी तो शनी येईल, म्हणजे एखादा पापग्रह ट्रान्झिस्ट करेल त्या अंशात्मक मध्ये, तो कालावधी त्याच्यासाठी त्रासदायक जाऊ शकतो. त्यावेळेला एखादं शारीरिक गंडांतर अचानक येऊ शकतं, आरोग्याची हानी होऊ शकते, आरोग्याबद्दल काही त्रासदायक घटना घडू शकतात. मग आपण म्हणतो की अमुक अमुक वर्षी विशेष काळजी घ्यावी, म्हणून पूर्वीच्या पत्रिकांमध्ये सुद्धा लिहून दिलेलं असायचं. अमुक अमुक वर्षी सदर जातकाने आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी आणि अंडरलाईन करून ठेवलेलं असायचं. बरोबर आहे? आता हे त्यांनी का अंडरलाईन करून ठेवलेलं असायचं? त्यांनी एवढा भविष्याचा वेध त्यांनी कसा घेतला असेल? तर त्याचं सूत्र हेच आहे की त्यांना जाणलेलं होतं त्यांनी की लग्नेश मंगळ आणि षष्टेश मंगळ हा नवमांश कुंडलीचा पण एकच आहे. आणि नवमांश मध्ये तो मंगळ राहू युक्त आहे. शनीचं गोचर भ्रमण अमुक वर्षी तिथे जाईल मीन राशीमध्ये, अमुक वर्षी शनीचं भ्रमण होईल. म्हणजे आता 2025ला जसं शनीचं भ्रमण आलेलं आहे ते 2027 सप्टेंबर पर्यंत राहील 2.5 वर्ष. तर साधारण वय वर्ष त्यावेळेला अमुक अमुक असेल आणि म्हणून सदर जातकाला अमुक अमुक वयाच्या वर्षी काही ना काहीतरी शारीरिक आघात दाखवला जातो. एखाद्या आरोग्याच्या बाबतीत तक्रारी निर्माण होऊ शकतात. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं. बरोबर आहे मित्रांनो? म्हणजेच हे एक सिंपल सूत्र आहे, ज्योतिष सूत्र. त्याचा वापर आपण या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आजच्या काळच्यामध्ये आपण ज्योतिषसूत्र काय शिकलोय? तर ज्योतिषसूत्र पाहिजे तर तुम्ही नोंद करून घ्या, म्हणजे ते तुम्हाला बरं पडेल. बरोबर आहे? लक्षात घ्या, ज्योतिषसूत्र असं आहे, लग्न कुंडलीचा लग्नेश
आणि तोच जर का लग्न कुंडलीचा षष्टेश असेल किंवा लग्न कुंडलीचा लग्नेश जो आहे तोच लग्न कुंडलीचा अष्टमेश सुद्धा एकच ग्रह असेल आणि नवमांश कुंडलीमध्ये सुद्धा जर तेच लग्न असेल तर लग्नेश षष्टेश लग्नेश अष्टमेश तोच ग्रह होऊ शकतो. मग अशा वेळी तो ग्रह जर का कुंडलीमध्ये नवमांश कुंडलीमध्ये पापग्रहाने युक्त असेल, बघा अट काय आहे महत्वाची आहे, ही अट सगळ्याच कुंडलीला लागेल असं नाही. ही अट त्याच्यासाठीच आहे की ज्याच्या मूळ लग्न कुंडलीचा लग्नेश आणि षष्टेश तोच ग्रह होता मंगळ, म्हणजे जो कोण ग्रह असेल तो जर का नवमांश कुंडलीमध्ये पापग्रहाने युक्त असेल, म्हणून उदाहरण दिलेलं आहे लग्न कुंडलीचा लग्नेश मंगळ आणि षष्टेश मंगळ, नवमांश कुंडलीमध्ये सुद्धा तेच लग्न आलेलं आहे. नवमांश कुंडलीमध्ये वृश्चिक, त्याचा स्वामी लग्नेश आणि षष्टेश मंगळ तोच आहे. तो D9 चार्ट मध्ये राहू युक्त बसलेला आहे. जर अट त्यालाच लागेल त्या कुंडलीला, अदरवाईज नाही, हे लक्षात घ्या. कळलं की नाही? म्हणून आपल्याला लग्नेशाची भूमिका, लग्नेश नवमांश मध्ये कुठे आहे, पापग्रहाने पीडित आहे का, पापग्रहांच्या दृष्टियोगात आहे का, तर लग्नस्थान अत्यंत महत्वाचं आहे. लग्नेश म्हणजे ते तुम्हाला मिळालेला देह आहे, शरीर, जे काही आजार होणार आहे, जे काही इव्हेंट घडणार आहे, ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या लग्नेशाबरोबर घडणार आहे. आणि म्हणून अट ही आहे की तो लग्नेश जर का नवमांश कुंडलीमध्ये पापग्रहाने पीडित असेल, पापग्रहाने युक्त असेल, तर त्यावरून होणार पापग्रहांचं गोचर भ्रमण, आणि खास करून विशेष म्हणजे राहू आणि शनी यांचं गोचर भ्रमण ज्या वर्षी होईल तो कालावधी त्या जातकासाठी, त्याच्या आयुर्मानासाठी, त्याच्या आरोग्यासाठी हा नक्कीच त्रासाचा होऊ शकतो. म्हणून अमुक अमुक वर्षी आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत, आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं. तर हा एक सिंपल नियम आहे. हा नियमाची अट पण मी सांगितली की तो पापग्रहाने पीडित असावा. हा नियम ज्योतिषशास्त्रामध्ये ज्यावेळेला तुम्ही काम करतात, अभ्यास करतात, त्यावेळी ह्या नियमाचा नक्की अभ्यास करून पहा. ज्या कुंडलीमध्ये तुम्हाला अशी काही कंडिशन दिसेल कधी भविष्यामध्ये, तर त्यावरून होणारं गोचर भ्रमण किंवा यापूर्वी झालेलं असेल गोचर भ्रमण, कदाचित झालेलं पण असेल काही वयामध्ये, तर तुम्ही त्याला विचारू शकता अमुक अमुक वर्षी तुम्हाला काही एका आजाराने किंवा जर्जर आजाराने पीडित झालात का, किंवा ते तुम्हाला शारीरिक गंडांतर आलं का, तुम्हाला त्याच्यानंतर नवीन जीवन प्राप्त झालं का. तर जातक नक्कीच सांगेल की हो, अमुक अमुक वर्षी मला खरंच गंडांतर होतं आणि त्याच्यातून मी वाचलो, भयंकर अमुक अमुक वर्षी मला तक्रारी उद्भवल्या, किंवा एखादं मोठं गंडांतर आलं, एखाद्या अपघाताला पण सामोरं जावं लागलं आणि त्याच्यातून मी तरलो आणि आज मला नवीन जन्म पुन्हा प्राप्त झालेला आहे. लक्षात आलं? तर हे सूत्र नक्कीच अजमावून पहा, तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल आणि जातकाला तुम्ही त्याच्या अगोदर काही घडलेली घटना असेल त्याच्या आयुष्यात किंवा पुढे घडणाऱ्या घटनेचा वेध नक्कीच देऊ शकाल. तर मित्रांनो, आजच्या ज्योतिष सूत्रापुरता आपण इथेच थांबूया. पुन्हा आपण भेटूया पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये नवीन ज्योतिष सूत्र विषयक माहिती घेऊ. तोपर्यंत नमस्कार. Thank you.